दरम्यान राज ठाकरे यांच्या या टीकेवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही होणार। राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही होणार। जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही आहे। दरम्यान मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल। शरद पवार यांनी ट्विट करत ही टीका केली आहे। सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी असंही शरद पवार म्हणाले। दरम्यान शरद पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। मध्य पूर्वेमधील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा अचानक केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पवारसाहेब म्हणतात की निर्णय घेण्याआधी सर्वपक्षीय बैठक घेणं गरजेचं होतं देशावर। तर काही निर्णय घेतले नाही, आव्हान केलंय। आव्हान करायला सुद्धा का पवारसाहेब काय म्हणताय तुमचं काय हो राजसाहेब असं करायचं का? ज्या वेळेला देश म्हणून काही निर्णय होते त्यात काय निर्णय झाला? सोने खरेदी करू नका, करणार करा बाबा, निर्णय कुठे? आव्हान आहे ना। डिझेल पेट्रोलचं कन्झम्पशन कमी करा, मेट्रोने प्रवास करा, निर्णय कुठे? उद्यापासून कोणीही आपापली गाडी रस्त्यावर काढणार नाही, गाडी रस्त्यावर येईल त्याला शासन केलं, दॅट इज कॉल्ड निर्णय। याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हानं यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका। जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहिला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे।